ज्याप्रमाणे तुम्ही आपला जावई शोधता, मंत्र्याच्या सुद्धा स्वतःच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये पैसे घेऊन विद्यार्थी तिथे अभ्यासिकेमध्ये बसतात हे ब्रेकिंग विदर्भ अंदाज तोच वृत्त नव्हे। मी माझं विजन सांगतो। आता मी एक असा क्वालिफाईड कॅन्डिडेट, मी मास्टर ऑफ जर्नलिझम आहे। बाकी माझं क्वालिफिकेशन बरोबर आहे, मी त्या दिवशी सभेमध्ये सांगितलं सुद्धा। माझं विजन असं आहे का सर्वप्रथम मी क्वालिफाईड असल्यामुळं मला असा माझ्यासमोर असा सगळ्यात मोठा वर्धेतच नाही महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशामध्ये बेरोजगारीचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। तर बेरोजगारीसाठी समजा आज जर आपल्या वर्धा शहरामध्ये ग्रामीणचे आणि शहराचे कमीत कमी 5,000 विद्यार्थी इथे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी येतात, तयारी करायसाठी येतात। तर माझं असं मत आहे, समजा मला जर समजा जनतेने निवडून दिलं तर माझ्यासमोर जे अभ्यासिका म्हणतो आपण ज्याला रिडिंग रूम्स आहे, ते रिडिंग रूम त्या विद्यार्थ्याला कमीत कमी अभ्यास करण्यासाठी कमीत कमी त्याला मोफत असली पाहिजे। पण आज असा प्रश्न आहे, इथं वर्धा शहराचा जर आपण समजा विचार जर केला, जे आता घातलेले नगरपरिषद इलेक्शन 2 डिसेंबरला, फक्त गव्हर्नमेंटची एक महात्मा गांधी लायब्ररी जर सोडली तर बाकी पालकमंत्र्याच्या सुद्धा स्वतःच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये पैसे घेऊन विद्यार्थी तिथे अभ्यासिकेमध्ये बसतात हे माझ्याजवळ रिपोर्ट आहे, तू बांधतो। बाकी तर प्रायव्हेट तर लायब्रऱ्या भरपूर आहे, म्हणजे बिझनेस बनवला आहे। आज म्हणजे दुर्दैव असं आहे का वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री आणि तो शिक्षण मंत्री सुद्धा सायमल्टेनियस आहे। कमीत कमी ज्या मालमत्ता करामध्ये आपण शिक्षण कर, वृक्ष कर या सगळ्या हेडमध्ये आपण जो कर देतो, तर शिक्षण कर माझ्या माहितीवर कमीत कमी 4 ते 5 कोटी ही जनता देते। आज समजा परिस्थिती पाहिली तर या पालकमंत्र्यांना गेल्या 11 वर्षामध्ये शिक्षण पद्धती एवढं डेव्हलप करायला पाहिजे, एज्युकेशन जो प्रॉपर कमीत कमी नगरपरिषद जो खर्च आहे एज्युकेशन, तो एज्युकेशनवर त्यांनी करायला पाहिजे। आज वसंत प्राथमिक शाळेची परिस्थिती जाऊन पाहतील छप्पर पूर्ण गळून राहिला। आज लोकमान्य टिळक विद्यालय, पण आज कमला नेहरू म्हणजे ज्या त्या तुमच्या लाला लजपतराय शाळा पण ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहे जी नगरपरिषद रन करते त्याची तर हालत एकदमच खस्त आहे। काल माझे मित्र तर समजा मी नगराध्यक्ष म्हणून समजा निवडून गेलो तर सर्वप्रथम 10 ते 20 मोठ्या प्रमाणामध्ये लायब्रऱ्या नगरपरिषद थ्रू मी सुरू करण्याचा माझा मानस आहे। आणि विकास काय हो, अहो वृक्ष कराच्या नावावर या वर्धा नगरपरिषदेमध्ये जनतेने भरभरून 3 कोटी रुपये दिले कराच्या स्वरूपामध्ये। आज हे सांगतात का डिवायडरवर आम्ही हे लावले फलान झाड, काहीच नाही। कागदावर यांनी सांगितलं की मी गुलाबाचं झाड लावलं, ॲक्च्युअलमध्ये ते साधं बेसरमाचं सुद्धा झाड लागलेलं आहे। सगळा पूर्ण विकास गड्ड्यात आहे। यांनी मागा सांगितलं नगराध्यक्ष कॅन्डिडेटनी या सत्ताधारी पक्षाचा की मी या आर्ट्स कॉलेज खाला रोड बनवला, हा रोड बनवते। अरे कमिशनसाठी याचे झगडे झाले तुम्हाला सांगतो, अशी सुद्धा आमच्या कानावर रिपोर्ट आहे। सगळ्यात मोठी कमिशनखोरी म्हणजे चारण्याची टाईल तुम्ही 25 रुपयामध्ये बिल लावता। आज मी या छत्रपती शिवाजी चौकामध्ये बसला, छत्रपतीचा पुतळा कमीत कमी 4 ते 5 वेळा रिन्युएशनच्या नावाखाली तुम्ही कोटी रुपयाचं बिल काढलं। हे स्विमिंग टॅप आवडतेचं हे रिन्युएशनच्या नावाखाली माझ्या माहितीवर 1.5 ते 2 कोटी रुपये हे रिन्युएशन लागतं का? ह्या बजाज चौकातला तुम्ही साधं घड्याळ घ्या, 65 लाखाची घड्याळ। या आरती चौकामध्ये जो लाईट ऑफ युनिटी, स्टॅच्यू ऑफ युनिटी, लाईट ऑफ युनिटी जो लाईट लावला 54 लाखाचा लाईट, मला सांगा इकडे यशवंत कॉलनीमध्ये मी जे राहतो त्या टर्फ त्यांनी तयार केलं मेट्रो सिटी सारखं, ते 3 मजली 9 वासे, मला सांगा त्या टर्फ 44 लाख रुपये, याला आपण विकास म्हणू का? ह्या गटार योजनेमध्ये यांनी जे रोड फोडून टाकले, 500 कोटीचे रोड फोडले, 125 कोटीच्या कमिशनसाठी 500 कोटीचे रोड फोडले शहराचं। यांनी गटार योजनेच्या नावावर बीजेपीने सरसर बटर खाल्लं, तुम्हाला सांगतो लोणी खाल्लं त्यावेळेचा जो तत्कालीन जो कोणी नगराध्यक्ष होता। आणि हे सांगतात त्यांनी काल त्यांनी सांगितलं आपल्या नगराध्यक्षाच्या कॅन्डिडेटनी बीजेपीच्या का नाही बा 4 वर्ष प्रशासक होता। अरे प्रशासक सत्ताधारी पक्षाने 4 वर्ष यांनी ठेवला की डायरेक्ट प्रशासक आणि मंत्र्याचा सर्व साठगाठ होतं आणि डायरेक्ट मलाही म्हणजे खाण्याचा तो एक चांगला योग होता, त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा नगरसेवक वगैरे त्याचा काही घेणं देणं नव्हतं। तर अशा प्रकारचा विकास काही झाला नाही। भाजपची नेहमी पॉलिसी आहे झूट बोलो दबाके बोलो, सरळ फॅसिस्ट पॉलिसी आहे तुम्ही सांगतो। आणि समोर मोठा कठीण परिस्थिती आजही कम्प्लिटली काँग्रेस झाली आहे हे मार सांगत होते। आणि एका मंत्र्याने आपली स्वतःची लाईन इथे उभी केली। बीजेपीचे जे ॲक्च्युअली जे जुने लोक होते, हा कोपरे, अविनाश कोपरे भाजपचा सगळ्यात पहिला नगरसेवक, पेपर वाटता नगरसेवक झाला, त्या माणसाला शेवटी तुतारीची तिकीट घ्यावी लागली। खूप दयनीय परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो। आणि अशा परिस्थितीत जर विकास म्हणत असेल तर मला म्हणजे खरोखर मूर्खता वाटते। काही विकास नाही, असं बकवास आहे। विकास फक्त एकाच माणसात झाला। आणि मला सांगा फक्त भाजपचे जे बिचारे कार्यकर्ते, गोरगरीब कार्यकर्ते, ओबीसी पोरा फक्त झेंडे घेऊन जिंदाबाद मुर्दाबाद करतात, त्याचा विकास कसा होईल याची मला चिंता आहे। याला नक्की धडा शिकवेल। मला असं म्हणणं नाही का मलाच मत द्या, मी चांगला बोलू शकतो, पण ज्याप्रमाणे तुम्ही आपला जावई शोधता कारण त्याच्यामध्ये चांगले गुण असले पाहिजे, तो थोडा क्वालिफाईड असला पाहिजे आणि जनते 24/7 नाही। पुन्हा दुसरा एखादी उमेदवार फार गोड बोले असेल, याच्या अगोदर एका व्यक्तीला आम्ही खासदार म्हणून निवडून दिलं, गोड बोलून फायदा नाही हो। सरळ डायरेक्ट जनतेचे काम करा, 24/7 तुम्ही जनतेसाठी उपलब्ध असले पाहिजे। गोड बोलून फायदा नाही, हा सूर्य हा जयद्रथ अशा स्वरूपाचा तुम्हाला उमेदवार पाहिजे। सरळ रोखटं बोलणारा। 25 वर्षामधून मी राजकारणामध्ये आहे, मला जनतेने संधी दिली पाहिजे असं मी आवर्जून या प्रसंगी मी सांगतो। माझं तर पसरवलंच आहे आणि ते नॅरेटिव्ह पुन्हा अजून 2 दिवसावर पुन्हा जास्त मोठ्या प्रमाणात पसरवेल। पण मला सांगा स्पेशली जो नगरपरिषदेचा जो निधी आहे
त्या निधीवर काम होतेच, प्रश्नच येत नाही. त्या निधीवर तो जो प्रॉपर जो मालमत्ता करतो जो टॅक्स असतो तो टॅक्स आपल्याला जनतेच्या माध्यमातून नगरपालिका मिळणारच आहे. सोबतच स्टेट गव्हर्नमेंटचे काही निधी असतात, काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे निधी असतात, त्या निधीमध्ये काम होतेच. पण हे काहीतरी चॉकलेट देण्याचं काम. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रॉपर फंड जर ज्या हेडचा त्या हेडमध्ये जर खर्च केला, निव्वळ उधळपट्टी आहे हो. तुम्ही जर समजा 5,400 रुपयाची वस्तू जर तुम्ही 54 लाखामध्ये जर समजा विकत घ्याल आणि ते बिल बोगस काढाल आणि निव्वळ भ्रष्टाचार कराल तर ते होणारच आहे. हा सरळ नेरेटिव्ह आहे. ज्याही कोणत्या पक्षाचा उमेदवार इथे नगराध्यक्ष म्हणून निवडून येईल, मला पूर्ण शाश्वती आहे तो नक्की तो विकास करेल. आणि भाजप सरळ नेरेटिव्ह पसरून राहिला की नाही डबल इंजिन सरकार आहे, ट्रिबल इंजिन, काही गरज नाही ट्रिबल इंजिन. याच्या अगोदर सुद्धा अपक्षाचे सुद्धा इथून नगराध्यक्ष निवडून गेला, माणिकराव सभाने सुद्धा इथून अपक्ष निवडून गेले, त्याने सुद्धा वर्धा शहराचा विकास केला. सरळ सबसेल हा नॅरेटिव्ह हा झूट आहे आणि बीजेपी नॅरेटिव्ह हे पसरवत आहे. त्या नॅरेटिव्हला, बीजेपीच्या नॅरेटिव्हला वर्धा शहरातील जनतेने बळी पडू नये. आणि एक जबाबदारी आहे सायमल्टेनियसली इथला आमदार आहे, इथला मंत्री सुद्धा आहे, कारण की तो सुद्धा याच ज्युरिडिकेशनचा आमदार आहे वर्धा शहराचा. आणि त्याला सुद्धा वर्धा शहरातल्या जनतेने भरभरून मते दिलेली आहे. अर्धा ग्रामीण भाग आहे, अर्धा शहरी भाग आहे का, तो ऑलरेडी सायमल्टेनियसली तो सुद्धा इथला घटक आहे. तेव्हा तो जर समजा जर ढकला तसं काय नगराध्यक्षाची जबाबदारी नाही. नगराध्यक्षाची जबाबदारी ॲज वेल ॲज आमदार किंवा त्या मंत्री सुद्धा जबाबदारी आहे सायमल्टेनियसली. कारण बिलकुल शेवटी जनता जनार्दन आपलं ठरवेल. नुसता भाजपने काय ठेका घेतला नाही की माझा नगराध्यक्ष होता, याच्या अगोदर भाजपचा नगराध्यक्ष होता. पण यावेळी जनता नेहमी नक्कीच भाजपच्या विरोधामध्ये मतदान करेल, कारण की 5 वर्षाचं भाजपचं इथं नगराध्यक्ष शासन जनतेने पाहिलेलं आहे. आणि उमेदवार कोणत्या पक्षाचा असो तो डेफिनेटली विकास करेल आणि त्याच्या विकासाला हातभार लावणे हे इथल्या आमदार किंवा इथल्या मंत्र्याचं काम आहे. स्वाभाविक आहे, ती त्याची जबाबदारी आहे.